काय झालं म्हणजे? अरे प्रियाला लग्नाच्या दिवशी बॉसनी जॉबवरून काढून टाकले आणि आणि तू मला अशा वेळेला कुठे शॉपिंगला घेऊन आलायस? अगं पण यात चूक प्रियाची आहे ना. ती खोटं बोलली म्हणून तिला शिक्षा मिळाली. आणि म्हणून म्हणून मी सांगत असतो खोटं बोलू नका. कारण ते उघडकीला आलं ना मग जगापासून तोंड लपवायची वेळ तुमच्यावरच येते. पण जय, संसारासाठी काही तडजोडी कराव्याच लागतात ना. मला असल्या तडजोडी करून आपला संसार नाही करायचा. आपल्या संसारात आपण जे ठरवू तेच झालं पाहिजे. आणि आता मी असं ठरवलंय की तुझ्यासाठी एक क्लास ड्रेस घ्यायचा. मी ऑलरेडी बघून ठेवलाय. चल बघ. चल चल चल. अरे इथे एक ड्रेस होता ना, तो पिंक कलरचा, तुला आवडलेला, आठवतंय? तोच घेऊन देणार होतो मी. चल आत विचार. नाही जय थांब. एवढ्या मोठ्या दुकानातून आपण नाही शॉपिंग करायची. चल. लग्नाआधी असल्याच दुकानात शॉपिंग करायचीस ना. जय तो माझा भूतकाळ होता आणि आता तो मी विसरले. आणि आता वर्तमानात जे ते माझं आहे आणि ते मला सर्वात जास्त प्रिय. चल. एक मिनिट. काय टेन्शन आहे? मला आजच खूप मोठी ऑर्डर मिळाली आहे आणि ऍडव्हान्स पण मिळाला. त्यामुळे काहीही टेन्शन नाही आहे. आपण तो ड्रेस आज घेतोय. चल. एक्सक्यूज मी. काही दिवसांपूर्वी इथे बाहेर मॅनेक्विनवर एक ड्रेस होता पिंक कलरचा. तो नाही आहे आता तिथे. सर तो कालच विकला गेला. आणखीन एखादा पीस असेल ना? नाही, तो लास्ट पीस होता. बघा ना प्लीज. जय नाही सर. हे बघूया ना. ये. तुला साडी चालणार आहे? हे बघ. ही कशी आहे? जय मला साडी नाही घ्यायची आहे. जय मला ड्रेस सुद्धा तसा खास आवडला नव्हता. असं काय बघतोयस? हे बघ, जर तुला माझ्यासाठी काही घ्यायचंच असेल ना तर मग आपण दादा वहिनी आणि अण्णांसाठी शॉपिंग करूया ना. आणि मी तर विचार सुद्धा केलाय काय काय घ्यायचं ते. हे बघ, अण्णांसाठी ना आपण एक इलेक्ट्रिक बेल्ट घेऊया पाठ शेकण्याचा. वहिनींसाठी त्यांच्या आवडत्या ब्रँडचं परफ्यूम घेऊ आणि दादांसाठी शर्ट घेऊया छानसं. हा चल. आणि हो, चिनूसाठी सायकल पण बुक करायची. विसरलास का तू? आणि ही साडी? साडी आपण नंतर घेऊ. चल आता. आज आयुष्यातला खूप मोठा निर्णय घेतोय. नेहमीप्रमाणेच मला साथ दे. मस्त झाला ना शॉपिंग. आणि विशेष म्हणजे आपल्याला वहिनीच्या फेवरेट ब्रँडचं परफ्यूम मिळालं. खुश होईल वहिनी एकदम. पण अरे ती ऐक ना, मला असं वाटतंय आपण अजूनही तुझ्यासाठी काहीतरी घेऊया. नको, त्यापेक्षा पण तुझ्यासाठी शर्ट घेऊया. कसं आहे ना, तुला क्लायंट मीटिंगला जावं लागतं ना, सो तुझं खूप छान इम्प्रेशन पडलं पाहिजे. चल 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 ये. आदिती, सतत दुसऱ्यांचा विचार करतेस ना, स्वतःचा कधी करणार? माझ्यासाठी घरच्या श्रीमंतीला लाथ मारून आलीस, घरच्यांना नाराज केलंस, नोकरी सोडलीस. मला खरं सांग, तू खरंच सुखी आहेस ना ग? म्हणजे काय, मला ना जसं कुटुंब हवं होतं ना अगदी तसंच मिळालंय. ही माणसं किती साधी सरळ आहेत रे. म्हणजे जे मनात असतं ना ते बोलून मोकळे होतात. कसलीच लपवाछपी नाही, कसली तक्रार नाही. आणि अशा माणसांना समजून घेणं आणि समजवणं खूप सोपं असतं. आणि खरं तर या अशा घरात आणून तू माझी सगळी स्वप्न पूर्ण केली आहेस. मला अजूनही खूप स्वप्न पूर्ण करायचे. आपल्या घरच्यांसाठी खूप काही काही करायचं. माझा बिझनेस जर मोठा झाला ना तर मी घरात सगळ्या सुखसोयी करून घेईन. तुझ्या घरी होत्या तशा, किंवा सुहासने आता पार्टिशन करून घेतलं ना तसं करूयात. म्हणजे प्रत्येकाला आपापली रूम मिळेल. अण्णांसाठी एक छोटं देवघर करूयात. तू या सगळ्या आधी मला दिवाळीत तुझ्यासाठी तो नेकलेस घ्यायचा आहे. तुला आवडला होता ना? जय, माझ्यासाठी नेकलेस आपण कधीही करू शकतो. आपण ना या दिवाळीत ना घराला रंग काढूया. हा, आणि ना अण्णांना चारधाम यात्रेला जाण्याची खूप इच्छा आहे. सो निदान सेव्हिंग्स तरी सुरू करूयात. हे सगळं करूयात आत्ता. चल.
वहिनी, तुझा आवडता परफ्यूम. अरे कशाला? दादा, हा शर्ट. अरे शर्ट अण्णा हे तुमच्यासाठी आहे. पाठ शेकण्यासाठी इलेक्ट्रिक बेल्ट आहेत. फक्त उधळपट्टी करा. बचत नावाची गोष्ट असते ही यांना कधी कळणारे देव जाणे. अण्णा, आता तुम्ही कसलीच काळजी करू नका. आम्ही घरासाठी पैसे साठवतोय आणि ह्या दिवाळीत आपण रंग काढूया. हा, अय्या कशाला? पण त्याची काही गरजच नाहीये. हे गुड न्यूज आहे. ब्लॉग घेतलाय आम्ही विरारला. अरे वा, अरे वा, खरंच खूप छान न्यूज आहे ही. हो ना. दादा कॉंग्रॅच्युलेशन. पण एवढ्या लांब विरारला कशाला घेतलास? आपल्या गिरगावात घ्यायचा ना. गिरगावातही घेता आला असता तर घरातल्या सगळ्यांनी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली असती. तर अण्णा, काय झालं? असं का बोलताय तुम्ही? नवऱ्यांनी बोलायला भाग पाडलंय मला. त्यांनी हातपाय हलवले असते, चांगली नोकरी केली असती, तर आज हे घर विकायची पाळी माझ्यावर आली नसती. अण्णा, म्हणजे हे घर विकलं? विकावं लागलं. अदिती, तुझा नवरा स्वप्नांच्या दुनियेत जगत आला. वास्तवाचा भान नाहीये त्याला. इथे वास्तवात आम्ही काय हाल सोसतो याची फिकीर नाहीये त्याला. अण्णा प्लीज, अण्णा तुम्ही शांत व्हा बघू. अहो त्रास होईल तुम्हाला बाबा. होऊ देत, होऊ देत त्रास. पण आता मनातलं बोलल्याखेरीज मला शांतता लावायची नाही. कळू देत तुझ्या भावाला. त्याच्या अगतिक बापाने अमृतेत भिंडवडे निघू नयेत म्हणून हे घर विकलं. अदिती, तुझ्या नवऱ्याने आजवर फक्त हक्क गाजवला. जबाबदारीची जाणीव नव्हती त्याला. मला माझी जबाबदारी विसरता येत नाही. अभिरामवर मी आता आणखी बोजा टाकू शकत नाही. आज वाटते माझी मला. म्हणून मी हा घर विकण्याचा निर्णय घेतला. सुभाच्या वडिलांनी विरारच्या फ्लॅटचे बुकिंगचे पैसे भरले. ही जागा विकून आलेले पैसे आले की उरलेले पैसे भरू आणि आम्ही विरारला राहायला जाऊ. अण्णा, लवकर या. हा, जेवणाची ताटं घेतेय मी. मी हे आत ठेवतो. बाबांनी नवीन घर घेतलं, ते एका मोठ्या इमारतीमध्ये. आता आपण सगळेजण तिथे राहायला जाणार ना. जय, चल निघू. सॉरी, साडी नेसली होती ना, चेंज करायला उशीर झाला. चल. चला. काय वेळ आली आहे. घरी एकमेकांशी नीट बोलता येत नाही म्हणून हॉटेलमध्ये यावं लागतं. घर विकून टाकलं त्यांनी. मला साधं विचारलं नाही, सांगितलं नाही. आधी ती लहानपणापासून ना मला ही अशीच दुय्यम वागणूक देत आले ते.
मला वाटतं मी मग पुढे काय झालं सांग ना. मग काय ग ट्रेन मध्ये चढले आणि बिचारीची वेणी झाली ग माझ्या हातात. आणि त्यात तिचे केस पाहून मी तिला विचारणार होते, बाई ग कुठला शॅम्पू वापरतेस? पण असा सगळा प्रकार घडल्यावर मी गप्पच बसली. जय, नको बघूस तू. तुला खरंच असं वाटतं की अण्णांना हा निर्णय घेताना काहीही वाटलं नसेल? आदिती, जर त्यांना काही वाटत होतं तर मग त्यांनी सांगितलं का नाही मला? माझं जाऊ देत, चल, त्यांच्या दृष्टीनं मी त्यांच्यासाठी काही केलेलं नाहीये, पण तुला का नाही सांगितलं? लग्न झाल्यापासून सगळी कामं चोख करत आलीस ना तू. किती सहज बोलून गेले. आम्ही सगळे विरारला शिफ्ट होतोय. अरे आता वाटतंय बरं झालं आपलं घर विकलं ते. जय, त्या घरात एकमेकांशी धड प्रेमाने बोलता यायचं नाही. प्रायव्हसी नावाची गोष्टच नाही. एक्सक्यूज मी जरा सॉल्ट अँड पेपर घेऊ. एक मिनिट. सॉरी. नाही नाही, घ्या तुम्ही, पण मीठ ना उजव्या हाताने घ्यायचं असतं. काय ग काय काय झालं? काही नाही, संस्कार झाले आता आमच्यावर. म्हणजे मीठ डाव्या हाताने नाही उजव्या हाताने घ्यायचं असतं असं मॅडमनी सांगितलं. अगदी बरोबर बोलली. कळलं? याला म्हणतात संस्कार. चला लगेच संस्कार अपलोड करून टाकूया. एक मिनिट. ओके डन. थँक्यू. सॉरी हा तुम्हाला डिस्टर्ब केलं. नाही नाही, चूक. जय, प्लीज तू तरी असं म्हणू नकोस. माझ्यासाठी माझ्या स्वप्नातलं घर येते. आणि आईंनी सुद्धा या घरात आल्यावर कितीतरी स्वप्न पाहिली असतील ना. आज त्या स्वप्नांपेक्षा या घराची जास्त किंमत मिळाली असेल अण्णांना, म्हणून त्यांनी हे ठरवलं. जे प्रत्येक गोष्टीला एकच बाजू नसते. अण्णांनी जर का हा निर्णय घेतलाय ना, तर त्याच्या मागे नक्की काही ना काहीतरी कारण असेल. इतरांचं माहित नाही, पण मी पाहिलंय अण्णांना. जेव्हा जेव्हा त्रास होतो ना त्यांना, तेव्हा तेव्हा ते आईच्या फोटो समोर उभे राहून त्यांच्याशी बोलत असतात. मला माहितीये तू माझ्यावर रागावलीयस, पण मी तरी काय करू ग? माझे सगळे प्रयत्न करून संपले. मला नाही सांभाळता आलं घर तुझ्यासारखं. अरे का त्रास देतोयस वहिनीना? मी त्रास देत नाहीये तिला, तिचा लाडका लेक देतोय त्रास. काय बोलतोयस? आपला जयराम? या वागण्याला त्रास नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? ती बिचारी आदिती नोकरी करत होती, तिला नोकरी सोडायला लावली ह्यांनी. अरे मोठ्या घरातून आलेली मुलगी आहे ती, सुखासमाधानात वाढलेली. याच्यासाठी घरच्यांशी सगळे संबंध तोडून आली ती. अभिराम आहे म्हणून ठीक आहे. जयची ही लक्षणं बघून मी माझी सगळी प्रॉपर्टी अभिरामच्या नावावर केली. आणि मला खात्री आहे अभिराम माझा निर्णय चुकू देणार नाही. अभिरामनी मला वचन दिले. आजपर्यंत मोठा भाऊ म्हणून जयच्या मागे तो जसा उभा राहिला तसाच यापुढेही राहील. जयला आयुष्याच्या कितव्या वर्षी जबाबदारी कळणारे तेव्हा ठाऊ. अरे नको इतका टोकाचा विचार करू, जरा धीर धर. हे बघ, मी तुला सांगतो, हा जयच तुझं नाव खूप मोठं करणार आहे. आणि माझे अंदाज कधी चुकत नाहीत. आयुष्य अंदाजाच्या पाढ्यावर कधी चालत नसतं. जयचं आजपर्यंत हे असं अंदाजपंचेच चालत आलं, म्हणून मला आज तिच्यासमोर उभं राहून हिची माफी मागावी लागली. तुम्ही का माफी मागताय अण्णा? माफी मी मागायला हवी ना. तू कशाला मागतोयस माफी? चुका करणारे माफी मागतात, आणि चुका करायला आधी काहीतरी करावं लागतं. म्हणून तू नको मागूस माफी, मलाच मागू दे. मलांना मी वचन दिलं होतं, तुझ्या मागे मुलं, घर,
नीट सांभाळ. नाही सांभाळता आलं मला, म्हणून मलाच माफी मागू देत. काय बोलताय काय तुम्ही अण्णा? हा, अहो तुम्ही माफी का मागताय? आईच म्हणायची ना, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. मग होतंय ना आता चांगलं. आईचीच इच्छा होती ना, आणि आपली प्रगती होते. आपण या छोट्या घरातनं मोठ्या घरामध्ये राहायला जातोय हे पाहून आईला काही वाईट वाटणार आहे का? अरे का नाही वाटणार दादा? दादा, आईने या घरात आपला संसार थाटला होता, खूप स्वप्न बघितली होती. आपल्याला लहानाचं मोठं केलंय तिने ह्याच घरात, आणि आज आपण तेच घर विकायला निघालो. आता आईच्या किती आठवणी आहेत या घरात. हे घर विकून पैसे येतील रे, चल, पण त्या आठवणींचं काय करणार आपण? त्या नाही ना घेऊन जाता येणार सामानाबरोबर. त्यांच्या सांगण्यावरून घेतलाय हा निर्णय. स्वप्नात आल्या होत्या ना माझ्या. खरं तर सांगायचं नव्हतं मला, पण आता वेळच अशी आली आहे की सांगावं लागतंय. मला म्हणाल्या, शोभा, तुझ्या अण्णांचा त्रास बघवत नाही ग बाई. कसला त्रास? त्रास कसला म्हणजे? सदा काका, बघताय तुम्ही, हा काय प्रश्न झालाय का? अरे अण्णांचं वय काय? त्यांच्या तब्येतीसाठी चाळीतली अशी उकरड्याची आजूबाजूची जागा योग्य नाही. आमच्या फ्लॅटच्या भोवती ना हिरवळ आहे, हवा स्वच्छ आहे. त्यांना फिरायला खूप मोठं गार्डन आहे, बरं वाटेल रे त्यांना. तू म्हणालास ते योग्य आहे. आठवणी नेता येत नसतील, पण त्या आठवता येतातच की. आठवणी नेता येत नसतील, पण त्या आठवता येतातच की. आणि त्यासाठी मन प्रसन्न लागतं, जे तिथे विरारला राहील, इथे नाही. पण वहिनी, माझं मी यांना म्हणाले की आपल्या जयला येण्या जाण्याचा खूप त्रास होईल. विरार किती लांब पडेल त्याला, म्हणाले होते की नाही. मी म्हणाले की शेवटी जय आपला आहे, त्याला कुठल्याही पद्धतीचा त्रास व्हायला नको. मी यांना सांगितलं, काहीही झालं तरी डिपॉझिटचे पैसे तुम्ही भरा आणि त्यांना इथेच राहू दे गिरगावात. तुला कितीही वाटत असलं तरी आम्हाला काळजी आहे, तुझी, अदितीची. अदू, तुला या घरातली जी काही भांडी कुंडी लागतील ती सगळी तुझ्यासाठी ठेव. नवीन फ्लॅट मध्ये मला सगळं नवीनच घ्यावं लागणार आहे ग. खूप खर्च आहे, पण बघू कसं जमतंय. आमच्या खर्चाची तू अजिबात काळजी करू नको. मी तुला काही कमी पडू देणार नाहीये. मग तुला जे जे काही लागेल ना या घरासाठी, त्या घरातलं तू सगळं घेऊन जा तुझ्यासाठी. तुला कोणीही बोलणार नाही. वहिनी, मला भांडी कुंडी नकोय. आपण सगळे एकत्र राहूया ना. वहिनी, 1-2 दिवसांचं ठीक आहे, पण आपण कायम एकमेकांशिवाय नाही राहू शकणार. का नाही राहू शकत? जर हे आपल्याशिवाय राहू शकतात तर आपणही यांच्याशिवाय राहू शकतो. नाही जय. चला जय, तू जय. अरे जय, अहो, बघितलं का, मी या घराच्या भल्याचा इतका विचार करते. माझा कोणी विचारच करत नाहीये. शेवटी मीच वाईट ना. इतकी वर्ष या घरासाठी मर मेले कुरबुर न करता, पण
त्याचा कोणी विचार नाही करणार आता. बरं झालं सदा काका तुम्ही आहात इथे. याच दोघांनी असा वेगळा अर्थ काढला तर मग आजूबाजूचे लोक पण हेच म्हणतील ना की मी हे घर मोडलं. नशीब माझं तुम्ही आहात हे सगळं बघायला. नाही चाळीतल्या 4 लोकांनी विचारलं तर सांगाल तरी की बाई शोभामुळे नाही घर मोडलंय हे. म्हणून मी तुम्हाला सांगत होते मला ही भांडण रडरड अजिबात आवडतच नाही. आपला निर्णय झालाय ना, मग आता आपण निघूया इथून. हे भागवत नाही हो मला सगळं. शोभा